Good morning everyone. Today we are going to start negative sentences or negative structure of simple present tense. In last session what we learned? We learned that simple present tense positive sentence definitions, the structure of simple present tense, that where do we use do and where do we use does. I, we, you, they हे चार प्रनाउन आले किंवा अनेक वचनी नाउन आलं तर काय घ्यायचं आपल्याला डू, आणि ही शीट आलं तर काय घ्यायचं आहे डज. पॉझिटिव्ह वाक्य असेल सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट तर पॉझिटिव्ह वाक्यामध्ये ही शीट आल्यानंतर क्रियापदाला यस ES किंवा IS लागतं. त्यातला आता बेसिक पॉईंट जो आहे छोटासा एक पॉईंट आहे ESचा, तर तो कुठं लावायचा तो एक क्लिअर करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण निगेटिव्हला सुरुवात करूया. आता ही शी आणि इट हे पॉईंट आल्यानंतर आपल्याला काय लावायचं आहे ES, पण केव्हा? जेव्हा तुमच्या क्रियापदाच्या शेवटी काय लागेल SH CH SS O और X या पाचपैकी एखादा शब्द जर क्रियापदाच्या शेवटी आला तर तुम्हाला या क्रियापदाला सब्जेक्ट ही शीट असला तर काय लावायचं आहे ES लावायचं, तिथे एस लावायचं नाही. फॉर एक्झाम्पल पाहू आपण एक दोन दोन तीन तीन एक्झाम्पल याचे पाहू. पुश, पुश म्हणजे ढकलणे. आय पुश यू, मी तुला किंवा मी तुम्हाला ढकलतो. त्याच ठिकाणी जर ही आला आणि पुश शब्द असेल तर पुशच्या शेवटी काय लागले SH, तर काय करायचं त्याला पुशचं पुशेश, ही पुशेश यू, तो तुला ढकलतो. वॉश, फिनिश, विश, ब्रश हे सगळे वर्ब या ठिकाणी येते. इकडे कॅच, वॉच म्हणजे पाहणे, टीच, रीच, पिंच चिमटा घेणे, बेल्च डेकर देणे, त्यानंतर टच स्पर्श करणे हे शब्द तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. हा नियम फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर तृतीय पुरुषी एकवचनी करता. मग त्यात एखादं नाव पण येऊ शकतं, रवी, गीता, सीता, वटेवर एक. जर सब्जेक्ट ते असेल क्रियापदाच्या शेवटी हे यापैकी कोणता एखादा शब्द आलेला असेल SS CS SS O किंवा X तर तुम्ही काय लावू शकता ES लावू शकता. इथे पास, प्रेस, गेस, ब्लेस, डिस्कस हे शब्द. इकडे डूचं डज करतो आपण, गोचं गोज, इकडे फिक्स, फिक्सेस, मिक्स, मिक्सेस. तर हा एक बेसिक पॉईंट आहे कोणासाठी ES, की ES कुठे लावायचे. जनरली आपण यस तर बरेचसे शब्द आहेत ज्यांना आपण जास्त प्रमाणात काय लावतोय एस लावतोय, पण ES कोणाला लावायचं ज्यांच्या शेवटी SS CS SS O किंवा X येईल. परत ते काय असावेत ते वर्ब असणे गरजेचं आहे. आणि राहिला पॉईंट तुमचा IESचा, तर तो काय असतो तो पण पाहून घेऊ आपण. मी म्हटलं आय क्राय लाऊडली, मी मोठ्याने रडतो. तिथे ही घेतला, शी घेतला किंवा इट शब्द घेतला. ही क्राय, या वायच्या अगोदर इथं कॉन्सोनंट साऊंड आलेला आहे. वायच्या अगोदर AEIOU हे पाच शब्द सोडून जो शब्द येईल त्याला आपण काय म्हणतो कॉन्सोनंट साऊंड. इथं आर आलाय तर वाय कट करायचं आणि काय लावायचं IES. ही क्राईज लाऊडली, वायच्या अगोदर कॉन्सोनंट साऊंड पाहिजे, व्यंजन पाहिजे. शी प्ले, प्लेला यस लावलं, शी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. आता या ठिकाणी मी प्लेला IES का नाही लावलं, वाय का नाही कट केलं. वायच्या अगोदर इथे काय आला AEIOU म्हणजे स्वर, पाच स्वरापैकी एखादा स्वर जर आला तर काही कट करायचं नाही, फक्त त्या वायच्या नंतर काय लावायचं S. पण इकडे जर कॉन्सोनंट साऊंड असेल आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स चालू असेल तरच तुम्हाला काय लावायचं आहे IES. स्वर आला तर तुम्हाला IES लावायची गरज नाही, फक्त काय लावा पुढे S. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. स्पीक, स्पीकला सरळ आपण काय लावलं ES. कॉमन झालं की बाबा थर्ड पर्सन सिंग्युलरला S लावतात, पण ES का लावतात हा नियम. IES का लावतात हा कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्सचा नियम. आणि राहिलेल्या शब्दांना तुम्ही सरळ काय लावू शकता S लावू शकता.
तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधल्या छोटे मोठे वाक्य बनवताना अडचणी येऊ शकतात. तुम्ही अजूनही ऑब्झर्वेशन करा, बरेचसे लोक बोलताना सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे जे एस ई एस किंवा आय एस आहे हे कधी कधी टाळतात, लावत नाही. तर ज्याला प्रॉपर इंग्लिश माहिती आहे किंवा ज्याला ग्रामॅटिकल इंग्लिश माहिती आहे त्याला लगेचला अंदाज येतो की हे वाक्य ग्रामरच्या दृष्टीने चुकलेलं आहे. आता इथे काय होतं, आय पुश यू, ही पुश यू. पुढल्या व्यक्तीला कळालं ही पुश यू म्हणजे याला म्हणायचं की तो तुला ढकलतो. अजून बाकीचे 2-4 लोक त्यांना पण कळालं. पण ज्याला ॲक्च्युअलमध्ये माहिती आहे की ही पुश नसतं, ही पुशेस असतं, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला लक्षात आलं की हा व्यक्ती चुकलेला आहे. मग तिथे काय लावणं गरजेचं आहे, येस. तर छोट्या मोठ्या गोष्टी असतात. मी तेच म्हटलं ना की सिम्पल प्रेझेंट टेन्स बाकी 11 टेन्सपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, कारण की बेसिक बरेचसे जे रूल्स वगैरे आहेत ते या टेन्समध्ये. हा नियम झाला, हा पॉईंट झाला, डू काय लावायचं, डच काय लावायचं, या बेसिक गोष्टी या टेन्समध्ये. इथं जर एकदा चांगल्या प्रकारे क्लिअर झाल्या तर पुढच्या टेन्समध्ये जास्त अडचणी येत नाही. आता हा चार्ट तर फक्त या टेन्ससाठी, पुढच्या कोणत्या टेन्ससाठी या चार्टचा वापर केला जाणार नाही. तर हा झाला एक बेसिक पॉईंट सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आता हे तुम्ही नंतर फोटो वगैरे स्क्रीनशॉट घेऊन राईट करून घेऊ शकतात. आपण आता दुसरा पॉईंट सुरू करू, दॅट इज व्हॉट, निगेटिव्ह ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. नाव वी नीड टू टेक डू अँड डच. बिफोर दिस वी डिडंट टेक. याच्या अगोदर आपण घेतलं नव्हतं, पण आता घेणं आवश्यक आहे, कारण की डू आणि डज लावलं तरच तुम्हाला निगेटिव्ह वाक्य बनवता येईल. आय टेक टी, आय नॉट टेक टी असं वाक्य नसतं. मग आय टेक टी तर निगेटिव्ह, तिथे तुम्हाला हेल्पिंग ऑफ घ्यावं लागेल डू. आता स्ट्रक्चर पाहूया अगोदर, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता इथे सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं तुम्हाला, डू किंवा डज, आणि नंतर नॉट घ्यायचं. नंतर वर्बचा फॉर्म घ्यायचा, फर्स्ट फॉर्म प्लेन, त्याला काही नको, यस यस काही नसतं. कसं ते लक्षात येईल तुमच्या, 1 2 3 4 आणि 5 पॉईंट असतील शक्यतो वाक्यामध्ये. जर ऑब्जेक्ट असेल त्यात नसेल तर एखादा पॉईंट कमी होऊ शकतो. आय रीड अ बुक, दिस इज आवर फर्स्ट सेंटेन्स. मी एक पुस्तक वाचतो. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट बेसिकली कळलं पाहिजे. मग वर्ब नंतर सब्जेक्ट नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. मी काय घेतलं तर आय सब्जेक्ट. डू आणि डज पैकी आयसाठी काय घ्यायचं तर हा चार्ट पाहायचा. आय वी यू दे आलं की काय घ्या डू, ही शीट आलं की काय घ्या डज. आय रीड अ बुक, निगेटिव्ह आय डू नॉट, त्याला शॉर्टमध्ये आपण डोंट पण म्हणतो. आय डू नॉट, नॉटच्या नंतर वर्बचा पहिला फॉर्म घ्या म्हटले रीड. आय डू नॉट रीड अ बुक. आता इथं नीट लक्ष द्या, इथं रीडला यस यस लागलं नव्हतं, आय आल्यामुळे त्याची आवश्यकता पडत नाही. तर इथं काय कटछाट करायची गरज पडली नाही. पण इथे जर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल मी नाव घेतलं सतीश. सतीश कॉल्स मी, सतीश मला कॉल करतो. तर कॉलला काय लावलं मी एस. आता सतीशला तिथे काय सतीश दिसतंय का आपल्याला, इथे कुठे सतीश आहे का नाही. पण सतीश म्हणजे कोण, पुरुष, त्यासाठी काय घेतलं आपण ही, एकच आहे. तरी नाही कळलं तुम्हाला तर तुम्हाला एक ऑप्शन आहे की वर्बला येस ई एस किंवा आय एस लागलं तर 100% ते थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणजेच ही शीटपैकीच कोणीतरी एक आहे. मग सतीश कॉल्स मी, निगेटिव्ह काय होईल, सतीश ही आला, सतीशसाठी काय करायचं प्रोनाउन ही. सतीश डज, इथे यस पण आहे, नंतर नॉट, आणि कॉल्सचं यस खाली आल्यानंतर कट होईल. सतीश डज नॉट कॉल, सतीश डज आल्यामुळं या कॉलला यस लावायची गरज नाही. या कॉलला यस लागलंच का होतं, कारण की आपल्याला हे सांगायचं होतं की हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. इथं सतीश नंतर डज आलं म्हणजे आपल्याला लगेच कळालं डज येतच कोणाला, थर्ड पर्सन सिंग्युलरला. मग इथं परत यस लावायची गरज नाही. नाही तर रेनकोट घालायचा, परत छत्री, परत गाडीत बसायचं म्हणायचं खूप पाऊस होते. कोणतीही एक गोष्ट करा, यू विल बी सेव्ड फ्रॉम द रेन. म्हणजे हा एक मुद्दा आहे. इथे यस लागले, खाली डज येणार आहे, तर खाली परत कॉलला यस लावायची आवश्यकता नाही. येस असेल येस असेल वॉट एव्हर. फॉर एक्झाम्पल शी फ्राईज, फ्राय तळणे, शी फ्राईज द फिश, तिथे फिश काय करते फ्राय करते. निगेटिव्ह शी डज नॉट फ्राईज, जे फ्राईज होतं ते आय एस
आता आपल्याला नको, कारण की डज आलेलं आहे. तर मग ह्या आई इज कट होणार आणि खाली काय राहणार वाय. एफ आर वाय. शी डज नॉट फ्राय द फिश. वी लिव्ह इन इंडिया. आपण भारतात राहतो. वी लिव्ह इन इंडिया. निगेटिव्ह मला म्हणायचं नाही राहत आपण भारतात. वी डू नॉट लिव्ह इन इंडिया. त्यानंतर इट ही शीट इट वर्क्स प्रॉपरली. तुम्ही एखादी वस्तू आणलेली आणि ते चांगलं काम करते, तुम्हाला हे सांगायचं आहे, तर तुम्ही तसं बोलू शकता. इट डज नॉट वर्क प्रॉपरली. ती कोणती वस्तू असेल ती प्रॉपरली काम करत नाही, तर इट डज नॉट वर्क प्रॉपरली. डज आलं, वर्कची येस कडं. तर या बेसिक गोष्टी असतात ज्या तुम्हाला निगेटिव्हमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. निगेटिव्ह नंतर आता पुढचा टॉपिक काय घ्यायचा आपल्याला, येस नो टाईप. जसे मी तुम्हाला निगेटिव्हचे 5 सेंटेन्स बनवून दिले, तसेच तुम्ही घरी प्रॅक्टिस करत चला. पॉझिटिव्ह वाक्य बनवून त्याचे काय करा, निगेटिव्ह करा. डे टू डे लाईफमध्ये त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल ते पहा. आता आपण तिसरा पॉईंट पाहतोय, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. बेसिकली टेन्समध्ये आपण 4 प्रकारचे वाक्य बनवतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि डब्ल्यूएच. तर पॉझिटिव्ह झालं आपलं, निगेटिव्ह झालं. तिसरं वाक्य कोणतं आपल्याकडं, येस नो टाईप. ते क्वेश्चनमध्ये इंटरोगेटिव्हमध्ये पडतं, पण सध्या आपण त्याला 3 नंबरचा पॉईंट म्हणू किंवा 3 नंबरचं वाक्य येस नो टाईप. आणि पुढचं राहील ते डब्ल्यूएच. ते याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असेल, पण त्याच्यासाठी हे कळणं गरजेचं आहे. आता परत येस नो टाईपचं स्ट्रक्चर काय, याची सुरुवात कशी होणार, डू आणि डजने. पॉईंट, एक छोटासा पॉईंट लक्षात ठेवा. येस नो टाईप क्वेश्चन, येस नो टाईप आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते आणि डब्ल्यूएच क्वेश्चनची सुरुवात डब्ल्यूएच वर्ड्सने होते. मग इथे आता आपल्याकडे हेल्पिंग वर्ब कोणते येतं, डू आणि डज. मग याची सुरुवात कशी झाली, डू डज. परत सब्जेक्ट घ्यायचा, नंतर वर्ब, ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहिताना द्यायला विसरायचं नाही, बोलताना द्यायची आवश्यकता नाही. व्हॉट डू यू डू, क्वेश्चन मार्क, गरज नाही, लिहिताना आवश्यकता आहे. पहा पुढे, दे फॉलो अस. ते आपल्याला फॉलो करतात. आणि अतिशय सोपं आहे पाहिजे कसं ते पहा. आता दे सब्जेक्ट आहे आपलं, सब्जेक्टसाठी मग डू आणि डजपैकी काय येणार तिथे पाहिजे. परत देसाठी काय आलं, डू. डू नंतर सब्जेक्ट काय, दे. नंतर काय, वर्ब आहे, वर्ब काय आपलं फॉलो. आणि शेवटी ऑब्जेक्ट काय, अस. आणि शेवटी काय द्या, क्वेश्चन मार्क. डू दे फॉलो अस. ते आपल्याला फॉलो करतात का. बारकाईने लक्ष दिलं आपण तर पहा, हे पूर्ण वाक्य आणि हे पूर्ण वाक्य जसं वरती होतं तसंच खाली टाकलं. फक्त अगोदर काय घेतलं मी, डू, आणि शेवटी काय दिलं, प्रश्नचिन्ह. जास्त अवघड नाही. पण तुम्हाला प्रॉपरली बनवायचं असेल, स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चरसाठी डू आणि डजपैकी काय लागते ते पहा. नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, आणि नंतर तुमचं काय असेल, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. पुढे पुढचं वाक्य काय आपलं, शी पिंचेस टू प्रिया. काय बनवलं, डज शी पिंच टू प्रिया. पिंच काय कट केलं आपण, येस. पुढे आय डू प्रॅक्टिस. हे जास्त महत्त्वाचं आहे, आय डू प्रॅक्टिस. इथे सब्जेक्ट काय, आय, वर्ब काय, डू, आणि ऑब्जेक्ट काय, प्रॅक्टिस. हे लक्षात ठेवा व्यवस्थित स्ट्रक्चर. आता डू आणि डजपैकी आयसाठी काय येणार, डू घेतलं. डू नंतर काय घ्या म्हणले, सब्जेक्ट. सब्जेक्ट काय तुमचा, आय. नंतर काय घ्या म्हणले, वर्ब. तर वर्ब काय तुमचं, डू. बरेचसे मला डायरेक्ट प्रॅक्टिस लिहितात पुढं, डू आय प्रॅक्टिस. ते पण बरोबर आहे, पण प्रॅक्टिसची स्पेलिंग परत चेंज असते. हे जे प्रॅक्टिस दिले मी, PRACTIC, हे नाव नाही, याचा अर्थ होतो फक्त सराव. आणि हे काय तुमचं प्रॅक्टिस, SC शेवटी आलं तर ते वर्ब असतं. ते जर आलं तर मग तुम्ही लिहू शकता आय प्रॅक्टिस. पण इथे आय डू प्रॅक्टिस आहे, मी सराव करतो. मग तसंच डू आय, वर्ब काय घ्यावं लागेल तुम्हाला, सब्जेक्ट नंतर वर्ब, डू, आणि प्रॅक्टिस हे काय तुमचं ऑब्जेक्ट. डू आय डू प्रॅक्टिस. तुम्हाला इथे हे लक्षात आलं पाहिजे, हे आहे तुमचे हेल्पिंग वर्ब, जे तुम्हाला टाईम सांगते. पण हे हेल्पिंग वर्ब नाही, हे टाईम वगैरे सांगत नाही, हे ॲक्शन सांगते. करतो, मी सराव करतो, म्हणजे हे ॲक्शनचं काम करते. असे वाक्य येऊ शकतात, त्यावर लक्ष द्यायचं. आता डूचं वाक्य आलं तर डजचं पण येऊ शकतं. शी डज प्रॅक्टिस, ती सराव करते. निगेटिव्ह काय होईल, सॉरी, येस नो टाईप काय बनणार आपलं,
शीसाठी डज घेतले. हे डज आणि हे डज एक नाही आहे. शीसाठी काय घेतलं? डज. डज नंतर सब्जेक्ट काय तुमचा? शी. नंतर हे जे वर्ब होतं त्याचं काय कट होईल? ई एस. मग डज शीच्या पुढं काय? डू. डूला ई एस लागले. ॲक्च्युली हे डज नाहीच आहे, ते डू आहे, पण सब्जेक्ट शी असल्यामुळं त्याला काय लागलं? ई एस. ही काळजी घ्यायची. डजची डू आणि पुढे काय? प्रॅक्टिस. डजची डू प्रॅक्टिस. डू आय डू प्रॅक्टिस. असे वाक्य कंटिन्यू करू शकतो आपण. यू स्पेंड टाईम विथ अस. तू आमच्यासोबत वेळ खर्च करतोस. काय होईल वाक्य? येस नो टाईपचं. डू यू स्पेंड टाईम विथ अस. तर हे झाले बेसिक येस नो टाईपचे सेंटेन्स. याच्या अगोदर आपण निगेटिव्हचं पाहितलं. परत लक्षात घ्या, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा डाऊट वाटतो तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. एखादं वाक्य जर कन्फ्युजिंग वाटलं किंवा एखादा पॉईंट समजला नाही तर कमेंटमध्ये मला तुम्ही क्वेश्चन करू शकता. आता पाठीमागच्या सेशनमध्ये काय झालं, लाईटचा थोडा इश्यू येत होता पा, आणि अक्षर थोडं फॉन्ट थोडासा छोटा होता. आज पण बोलता बोलता मोठ्यातून परत छोटा झालेला आहे. जर ती अडचण नसेल तर तीसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. थोडंसं अक्षर आपण अजून मोठं काढायचा प्रयत्न करू. याच्यानंतरचा जो पुढचा टॉपिक आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. हे बेसिक छोटे मोठे क्वेश्चन होते. आय प्ले क्रिकेट, आय डू नॉट प्ले क्रिकेट, डू आय प्ले क्रिकेट. आता 12 डब्ल्यूएच क्वेश्चन शिकायचे आपल्याला. 12 किंवा 13 म्हणता येईल आपल्याला. एका वाक्याचे तेवढे सेंटेन्स आपल्याला बनवायचे. ते जर आले तर तेच जे प्रकार आहेत ते तुम्हाला पुढच्या टेन्समध्ये वापरायचे आहेत. त्यामुळे या टेन्सवर आणि त्या डब्ल्यूएच क्वेश्चनवर आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. तर प्रयत्न करा. पुढचं लेक्चर सगळ्यांनी पाहावं. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा ते शेअर करा, त्यांनाही त्याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं टाईप हे 3 पॉईंट संपलेत आपले. पुढच्या सेशनमध्ये आपण डब्ल्यूएच क्वेश्चन सुरू करू. एका वाक्याचे 12 डब्ल्यूएच क्वेश्चन कसे बनवायचे ते पुढच्या सेशनमध्ये मी व्यवस्थित तुम्हाला सांगेन. तुम्ही जर कंटिन्यू करत असताल हे लेक्चर पाहणं तर प्रयत्न करा याच्यासोबत तुम्ही होता होईल तेवढे वर्बसुद्धा पाठ करत चाल, जेणेकरून तुम्हाला याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल. आता यात एक टॉपिक असतो बा डेली ॲक्टिव्हिटीचा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय करतात तुम्ही? सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये लिहायचे. तुम्ही प्रयत्न करू शकतात घरी. जर तुम्हाला त्यात काय अडचण आली तर तुम्ही मला ते सुद्धा विचारू शकतात. इव्हन दिवाळीचा टॉपिक, बड्डेचा टॉपिक किंवा कोणता इव्हेंट असू शकतो तुमचा, तो तुम्ही कशा प्रकारे साजरा करतात दरवर्षी, तर तो पण सुद्धा तुम्ही सिम्पल प्रेझेंटेशनमध्ये मांडू शकतात. कसा काही अडचण वाटली तर तुम्ही मला नक्कीच विचारा. आता मी सिम्पल प्रेझेंटेशन सुरू केला आहे, अजून आपला तोच चालू आहे. डब्ल्यूएच क्वेश्चनमध्ये पण आपला पुढचं सेशन पूर्ण जाईल. त्यात काही अडचण वाटेल तर मी तुम्हाला परत काय मार्गदर्शन करू शकतो. आपण कंटिन्यू 12 टेन्स आता 12 टेन्सेसचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहोत. तर प्रयत्न करा सगळे लेक्चर कंटिन्युअसली पाहायचा, कारण की एकावर एक टॉपिक काय डिपेंड आहे. जर तुम्ही सगळे सेशन सगळे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. काही अडचण असेल, काही इश्यू असतील तर मला कमेंटमध्ये पुन्हा एकदा विनंती करतो की मला नक्की कळवा. ठीक आहे. थँक्यू. गुड डे.